दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात काय एक्सपोस्ट केले आपण पाहूयात। जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून खोटा इतिहास सांगायचा, जनतेचा रोष आला की माफी मागायची, नंतर पुन्हा जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करायची। अशा प्रवृत्तींना नेहमीच आमचा विरोध आहे। भोंदू धीरेंद्र जे बोलला ते जसाच्या तसं मीडियाने दाखवलं। चुकीच्या वक्तव्यावर कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, त्यामुळे या भोंदूची माफी किती पोकळ आहे हे दिसून येतंय। महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांबद्दल नेहमीच आदर आहे, परंतु संत असल्याचा आव आणत भोंदू धीरेंद्र शास्त्री जर इथल्या महापुरुषांचा अपमान करणार असतील तर अशा भोंदू बाबांना संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे नाठाळाच्या माथी हाणू काठी याचा प्रत्यय महाराष्ट्र दाखवू शकतो हे भोंदू बाबांनी विसरू नये।